नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अंडा मसाला। अंडे न उकडता आपण अंड्याची नवीन अशी रेसिपी बघणार आहोत। चला तर ती कशी बनवायची ते आपण बघू। त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घालून घेणार आहे। आता तेल छान गरम झाले आहे। आपण यामध्ये कांदा घालून घेऊ। कांदा छान आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान हलवून घ्यायचा आहे। आपला कांदा इथे छान भाजलेला आहे। आता आपण यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट घालून घेऊ। अशा प्रकारे जास्त आपल्याला याला भाजून घ्यायचे आहे। दरदरी पेस्ट इथे केलेली आहे। लसूण अद्रकचा पेस्ट आपल्याला छान इथे हलवून घ्यायचं आहे। आता आपण यातच टमाटर घालून घेऊ। टमाटर पण आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे यात आपण आता थोडे मीठ घालून घेऊ। मीठ घातल्यामुळे टमाटर लवकर सॉफ्ट होतो। अशा प्रकारे मीठ घालून घ्यायचे आहे। छान हलवून घेऊ। इथे सर्व साहित्य छान शिजलेलं आहे। आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊ। घरगुती काळा मसाला 1 चम्मच, काश्मीरी लाल तिखट 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच आणि चिकनचा मसाला 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद। सर्व मसाले पावडर आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आता आपले सर्व मसाले छान इथे परतले की आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे। गरम पाणी घातले की भाजीला तर्री सुद्धा छान येते। अशा प्रकारे आपल्याला जेवढं ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी घालून घ्यायचे आहे। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। गॅस सुद्धा कमी केलेला आहे। आता आपण यामध्ये अशा प्रकारे अंड घालून घेऊ। अंड मी एका वाटीमध्ये फोडून घेतले आहे। त्यानंतर त्यामध्ये तिखट आणि मीठ घालून घेतले आहे। अशा प्रकारे आपल्याला यामध्ये अंडे घालून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण 4 पण अंडे यामध्ये घालून घेतले। आता आपल्याला यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट आपल्याला याला शिजवून घ्यायचे आहे। आता इथे आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे। आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि थोडासा गरम मसाला। अशा प्रकारे आपली मस्त इथे अंड्याची भाजी तयार झालेली आहे। अंडी न वाफवता, अंडी न उकडता इथे आपण अंड्याची भाजी तयार केलेली आहे। एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितला